आता तुम्हाला वाटेल की राम नाम किंवा सदा नामघोष म्हणजे काय? नल नील वानरांना ऋषी मुनींचा आशीर्वाद होता. वानरांनी समुद्रामध्ये सेतू बांधायचं ठरवलं. सेतू थोडासा बांधून झाला, पण वानरांना एक अभिमान, गर्व प्राप्त झाला. कालांतराने तो सेतू पाण्यामध्ये बुडाला. हनुमंतरायांनी सांगितलं, एका दगडावरती रा लिहा आणि दुसऱ्या दगडावरती म लिहा आणि तो दगड पाण्यामध्ये सोडून द्या. दगड रामनामाने तरतील. वानरांनी तसंच केलं. काही वेळाने दगड पाण्यावरती तरू लागले. बघता बघता अर्धा सेतू बांधून तयार झाला. वाऱ्यासारखी बातमी लंकेत पसरली. राक्षसांना वाटलं, आता जर ह्या रामरायाने दगडावरती तर राज्य केलंय, पण हे दगडे जर लंकेवर टाकले तर आपला नायनाट आणि आपला पराभूत अटळ आहे. राक्षसांचं मनोबल खचलं, धैर्य खचलं. जेव्हा रावणाला ही गोष्ट समजते तेव्हा रावण राक्षसांची एक सभा बोलवतो. समुद्रकाठी राक्षसांची सभा बोलवतो आणि रावण राक्षसांना सांगतो, फक्त राम नामाने दगड तरतायत असं कोण म्हणलं? मी दगड पाण्यात टाकतो, मी दगड टाकल्यानंतर सुद्धा तरणार. राक्षसांना आश्चर्य वाटलं. रावणाने राक्षसांना एक दगड आणायला सांगितला. 10 राक्षस गेले, भला मोठा दगड घेऊन आले. रावणानं तो दगड असा समोर धरला. रावण काहीतरी पुटपुटला आणि राक्षसांना सांगितलं, आता बघा हा दगड पाण्यात तरेल. आणि रावणानं तो दगड पाण्यात सोडला. थोडा वेळ निघून गेला आणि दगड पाण्यात ते तरला. राक्षसांना आश्चर्य वाटलं. राक्षस नाचायला लागले. रावणाची मिरवणूक अख्ख्या लंकेत. मिरवणूक संपली. जे ते आपापल्या मार्गी निघून गेले. रावण आपल्या शयनगृहात शिरला. मंदोदरीनं विचारलं, काय हो, सकाळपासून एक बातमी कानावर येते, खरी आहे का? तुमच्यामुळं दगड पाण्यात तरला म्हणे. नाही, आतापर्यंत ऐकलं होतं की राम नावानं दगड पाण्यात तरतो. तुम्ही अशी काही जादू केली की तुमच्या नावानं दगड तरतोय? जरा शंकाच. रावण म्हटलं, तुला जर शंका वाटत असेल तर उद्या सकाळी जाऊन बघून ये. पण मंदोदरी म्हणाली, नाही, काहीतरी यामागं गुपित आहे, काहीतरी गृह आहे, मला सांगा. कसं आहे ना महाराज, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि योगी हट्ट कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात माणसाला पुरवावाच लागतो. रावण म्हणाला, तुला म्हणून सांगतो मंदोदरी. राक्षसांचं धैर्य खचलं होतं, मनोबल खचलं होतं, म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी दगड समोर धरला आणि त्या दगडाला म्हटलो की बुडलास तर तुला राम नामाची शपथ. आणि तो दगड मी पाण्यात टाकला आणि दगड तरला. पण एक सांगू का मंदोदरी, रामामध्ये जेवढी ताकद नाही ना तेवढी ताकद